हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर माझ्या मुलाचा होता बड्डे, त्यासाठी मी कोणता केक बनवला आहे ते पाहूयात. हा केक मी कोणत्या फ्लेवरचा बनवला आहे हे तुम्ही ओळखायचं आहे बरं का, आणि मला सांगायचं आहे कमेंट करून. आणि या पॉपेट रोल थीमचा त्याला केक हवा होता. तो मी कसा बनवला आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. इथे मी बेस बनवून घेत आहे, केक बेस. 1 kgचा हा केक आहे, 2 टियरचा. त्यासाठी मी 2 टीनमध्ये बॅटर पोअर करून घेतलं आहे आणि टॅप करून इथे मी बेक करायला ठेवत आहे. 30 ते 35 मिनटासाठी लो फ्लेमवर मी इथे बेक करून घेणार आहे. पातेल्यामध्येच बेक करून घेणार आहे मी. तर इथे आपला केक बेस तयार आहे. मी इथे बटर पेपरचा वापर केला होता टीनला लावायला. तर बघा, बेस आपला थंड झाला आहे, तर आपण लेअर आता कापून घेणार आहोत. सुरीच्या साहाय्याने थोडा कट देऊन नंतर तो दोऱ्याने आपण लेअर कट करून घेणार आहोत. दोन्ही बेसचे तसेच सेम. सुरुवातीला ज्यांनी बॅटर बनवताना पाहिलं आहे क्रशची बॉटल, त्यांना समजलंच असेल मी कोणत्या फ्लेवरचा केक बनवते ते. पण ज्यांना नाही समजलं त्यांना पुढे कळेल लेअरिंग करताना क्रश घालेन तेव्हा. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की कोणत्या फ्लेवरचा केक असेल हा. पहा इथे लेअरिंग कशा छान होत आहेत त्या दोऱ्याने. मी आता केक फ्रॉस्टिंग करून घेत आहे. त्यासाठी लेअर ठेवली आहे आणि त्यावर शुगर सिरपने मॉइश्चराईज करून घेत आहे लेअर. नंतर त्यावर क्रीम लावणार. नेहमीप्रमाणेच क्रीम लावून त्यावर क्रश घालून पुन्हा मॉइश्चराईज करून त्यावर क्रीम, असं तिन्ही लेअर मी दोन्ही बेसच्या करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित मॉइश्चराईज करायची क्रीम लेअर. हे खाताना केक सुका लागत नाही, व्यवस्थित सॉफ्ट राहतो केक. पुन्हा क्रीम लावून घेते आणि त्यावर पुन्हा क्रश घालणार आहे. केक मी बड्डे दिवशीच दुपारी बनवत होते, त्याच्यामुळे गडबड सगळी गोंधळ होता. तर पटापट बनवला. आणि केक कसा झाला आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केला तर प्रत्येक व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि अशाच नवीन केकच्या डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील. आता दुसऱ्या बेसची लेअरिंग चालू केली आहे. लेअर मॉइश्चराईज करून घेतली शुगर सिरपने आणि आता मी क्रीम लावून घेते. पायपिंग बॅगच्या साहाय्याने क्रीम लावली की ती प्लेन करायला सोपं पडतं, पसरवायला व्यवस्थित पटकन होते. आणि तर लहान मुलासाठी केक होता म्हणून कलर पण पहा मी कसा थोडक्याच कलरमध्ये मी कसं डार्क कलर द्यायचा प्रयत्न केला आहे. क्रीममध्ये जर कलर घातला तर जास्तीत जास्त कलर लागतो पूर्ण क्रीम कलर व्हायला. त्यासाठी पूर्ण व्हाईट क्रीमने क्रम कोटिंग वगैरे सगळी क्रीम लावून घ्यायची आणि त्यानंतर कशा प्रकारे कलर केला आहे केकला ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. लहान मुलांना कलर जास्त चांगले नाही म्हणून मी अशी ट्रिक वापरली आहे. तुम्ही पुढे पाहालच. आता आपली लास्ट लेअर आहे मॉइश्चराईज करून
क्रम कोटिंग करून तो बेस फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित बाहेरची बाजूची क्रीम लावून डिझाईन करायची. पाहू शकता तुम्ही ते हे केलं आहे, कलर लावून घेतला आहे. आता त्याचं पॉपेट रोलचं थीम मी इथे लावून घेणार आहे. केकला पूर्ण क्रीम लावून झाल्यानंतर पॅलेट नाईफच्या साहाय्याने मी इथे कलर लावून घेतला आहे. मग तो छान मिक्स होतो, इकडे तिकडे छान कलर वाटतो आणि थोडक्याच कलरामध्ये पूर्ण क्रीमला आतून काही कलर तो लागत नाही, पण बाहेरून मस्त कलर वाटतो हा. आणि मी त्याचं नाव लिहून घेते. केकची डिझाईन कशी वाटली तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.